हॅलो डोकाला शॉट नको फॅमिली. सो आय एम बॅक विथ द रिव्ह्यू ऑफ बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचे रिव्ह्यूचे मी काही व्हिडिओ टाकलेच नाही आहेत, कारण मला असं वाटायला लागलं की मी बोलू तर बोलू कोणत्या मुद्द्यावर बोलू, कारण प्रत्येक एपिसोडमध्ये ह्यांनी काही ना काहीतरी काशी घातलेली आहे आणि इतकं डिसरिस्पेक्टफुल बोलत आहेत सगळ्यांशी आणि खूप खिचडपिचड करून टाकलेलं आहे मराठी बिग बॉसचा. आणि माझ्या मते हा सगळा जो आतमध्ये गेम चाललेला आहे, जे काही एकमेकांना डिसरिस्पेक्टफुल करिअरवरती, त्यांच्या पर्सनल लाईफवरती ज्या कमेंट्स देत आहेत, त्या सगळ्या आता बंद करून काहीतरी आम्हाला नवीन काहीतरी बघायचं आणि नवीन गोष्टींबद्दल काहीतरी बोलायचं की ह्याचा गेम आज भारी वाटला. तर अशा प्रकारे कोणाचाच गेम भारी वाटण्यासारखा नाही आहे, कारण हे बोलले तर हे ऐकतात, हे बोलले तर हे ऐकतात, बस हाच गेम चाललेला आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. आणि जसजसा सीझन एक वाढतो आहे तर लोकांची एक्साइटमेंट लेवल एक अलग लेवलला असते की बाबा मराठी बिग बॉस होते. आणि ह्या सीझन 5साठी तर लोक 1 वर्षानंतर काहीतरी बिग बॉस आलेला आहे आणि लोक खरंच खूप वेट करत होते आणि लोकांच्या एक्सपेक्टेशनचे चांगलंच एकदम केलेलं आहे ह्यावेळी पण. कारण जे कंटेस्टंट आणलेले आहेत टीम एमधले जे लोक आहेत ते अतिशहाणे कॅटेगरीमधले आहेत आणि त्यांना लोकांच्या करिअरबद्दल, लोकांच्या पर्सनल ह्याच्याबद्दल बोलण्यामध्ये फारच इंटरेस्ट आहे. पहिल्या एपिसोडमध्ये ह्या लोकांनी बोलले वर्षाताईंच्या आई होण्याच्या गोष्टींवरती कमेंट दिल्या. का बाहेरच्या गोष्टी कशाला आणताय तुम्ही या बिग बॉसच्या घरामध्ये? बिग बॉसच्या घराचं मेन हे असतं की तुम्ही तिथल्या इन्व्हायरमेंटमध्ये तिथे लोकांशी कसं डील करताय आणि तुम्ही एकमेकांना नाही ओळखत आहे तर तुम्ही त्या गोष्टींवरती हे करायचं. तर तुम्ही त्यांच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफवरून वगैरे का बोलताय यार? कालच्या एपिसोडमध्ये तर हद केलेली आहे जान्हवी किल्लेकर. तिला टी व्हीवर बघितलं तरी संताप येतो आहे, कारण जान्हवी किल्लेकर जे काही छिल्लेगिरी करत आहे तिकडे लिटरली खूप घाणेरडे वर्ड्स येतात तिच्याबद्दल बोलण्यात, कारण तिला पर्सनल किंवा लोकांच्या ह्याच्याबद्दल बोलण्यामध्ये इतका इंटरेस्ट आहे. आणि काल ती जे काय पॅडी दादांबद्दल बोललेली आहे की काय कॉमेडी ॲक्टर आहात आणि अशीच ओव्हर ॲक्टिंग करून वगैरे पुढे आलेले आहात. तू भाई समजतेस कोण स्वतःला? तू एक कोणती तरी छोटी मोठी कामं केलेली आहेस सिरियल. हे लोक जर तुझ्या कामांवरून बोलायला आले तर तू कुठेच नाही आहेस जान्हवी किल्लेकर. तू त्यांच्या कामावर बोलतेस, ते सिनियर ॲक्टर आहेत. थोडा तरी रिस्पेक्ट ठेवून बोल कोणाबद्दल बोलायचं असेल तर. मला कळत नाही तिचा कोणता फॅन फॉलोअर वगैरे असतील तिचे की नसतील, का तिच्या घरच्यांनीच बसून हे तिचे सपोर्टसाठी सो कॉल्ड हे सगळे व्हिडिओज वगैरे बनवले असतील जे इंस्टाग्रामवरती फिरत आहेत, माहिती नाही. कारण मला नाही वाटत अशा मुलीच्या मागे किंवा अशा पर्सनॅलिटीच्या मागे कोणीतरी सपोर्ट करणारं उभं असेल. तिचा विषय काढला तरी मला राग येतो आहे, कारण कोणाची तरी प्रोफेशनल लाईफवरती तू बोलते आहेस यार, की अशीच ओव्हर ॲक्टिंग करून पुढे आलेली आहेस. तू छोटी मोठी कुठची तरी कामं केली आहेस आणि म्हणतेस मी महाराष्ट्राची खलनायिका आहेस. अरे खलनायिका ह्याच्या आधीच्या सीझनमध्ये पण येऊन गेलेल्या आहेत. अपूर्वा नेमळेकर येऊन गेलेली आहे आणि 1 नंबर गेम होता तिचा. तिनं तुझ्यापेक्षा पण जास्त सिरियल केलेल्या आहेत, त्या पण हेट्स सगळ्या सिरियल. आणि तिच्या कामाची तुझ्या कामाशी तुलना केली तर तू कुठेच नाही आहेस. त्याच्यामुळे माहिती नाही कसला माज आहे हिला एवढा, पण डेंजर खेळते ती खूप. आणि ती जर नॉमिनेशनला आली तर माझी पर्सनली तरी इच्छा आहे की तिने घराच्या बाहेर जावं, तिला कमी वोट्स पडावेत. हां, आधी वाटत होतं की निक्की तंबोळी हा घरची विलन आहे, पण आता असं चित्र असं 360मध्ये फिरलेलं दिसतंय. निक्की तंबोळी इज नॉट अ रिअल विलन. रिअल विलन इज जान्हवी किल्लेकर, कारण त्या ग्रुपला ती बरोबर खेळवते आपल्या ह्याच्यामध्ये. आणि आपली टीम बीवाली फारच साधी माणसं, ती कधीच कोणाला काहीच बोलत नाही जास्त. तर काल आपल्याला कुठेतरी आर्या कुठेतरी स्टँड घेताना दिसली आपल्याला पॅडी दादांबद्दल, जेव्हा त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलण्यात आलं होतं. आणि खरं आहे ते, कारण असं कोणाबद्दल बोलू नये, कोणाच्या ह्याच्याबद्दल कमेंट्स देऊ नये. आणि ती सरळ त्यांच्याशी भांडायला आली होती. तर तेव्हा तिचा जो काय ॲटिट्यूड होता जान्हवीचा, की कोण आहेस तू, तुला मी का आन्सर करू? अरे भाई तू कोण आहेस त्यांच्याबद्दल बोलणारी? म्हणजे काल गेमपेक्षा जास्त कोणत्या गोष्टीचं जर हे वाटलं असेल तर ते तिच्या स्टेटमेंटवरती होतं.
आणि अख्खा सोशल मीडिया जरी तुम्ही बघितलं असेल, ट्विटर, इंस्टाग्राम, सगळीकडे तिच्या म्हणजे लोकांनी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये सिनियर ॲक्टर्स आहेत खूप सारे मराठी आणि पॉलिटिशियन्स आहेत, त्यांनी पण असे कमेंट्स वगैरे टाकलेले आहेत. म्हणजे तू स्वतःची इमेज खराब करतेस ती करतेस. त्यांच्या घरचे टी व्ही समोर बसलेले असतात आणि त्यांनी ऐकलं, त्यांच्या मुली आहेत, त्यांची बायको आहे, की अशी काहीतरी कमेंट ऐकली आपल्या घरच्याबद्दल की तुम्ही काय काम केलेत, तर त्यांना कुठेतरी ठेच पोचलेली आहे. तर आणि सगळ्यांसमोर सॉरी बोलायला लावणं, चावडी नाही, भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यांसमोर सॉरी बोलायला लावणं, मग त्या सॉरी बोलणार आणि 2 दिवस झाले की त्या परत त्यांचे रंग दाखवणार. म्हणजे ॲटलिस्ट खोटं रूप जे ठेवता तुम्ही भाऊच्या धक्क्यावरती की येस सर करून, ते 2 मिनटं तरी टिकवा. पुढचे 2 दिवस त्याच्या सेटमधून बाहेर आले, बेडरूममध्ये शूटिंग संपली तर त्यांचं तेच चालू असतं. परत ते कोणाला तरी डिसरेस्पेक्टफुल बोलतात, त्यांच्या प्रोफेशनल लाईफवर बोलतात, त्यांच्या पर्सनल लाईफवरती बोलतात. बिग बॉसमध्ये गेम कमी आणि त्यांच्या बाहेरच्या गोष्टी जास्त दिसतात. त्याच्यामुळे मला पर्सनली वाटते की ह्या सीझनमध्ये जर चांगलं लेवलला कोण खेळत असेल तर तिथे पहिला तर सूरज चव्हाण आहे. आणि नॉर्मल मी कुठेतरी एक ट्रेंडिंग त्याचं हे बघितलं होतं की वोटिंग लाईन्स, त्याच्यामध्ये सूरज टॉप 1ला होता. त्याच्यानंतर सेकंड ह्याला धनंजय पवार, DP दादा, आणि थर्ड ह्याला अभिजित सावंत. तर माझ्या ह्याच्यानुसार अभिजित सावंत सेकंड नंबरला असेल आणि DP थर्ड नंबरला असेल. 4th नंबरला कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवालकर. कारण पण अंकिता कुठेतरी बॅकस्टेप घेते कधी कधी, पण आता ती पुढे येऊन बोलायला लागलेली आहे खूप साऱ्या गोष्टी. त्याच्यामुळे ती आत्ता कालच्या एपिसोडमध्ये पण दिसलं की ती बोलते, स्वतःहून काहीतरी सांगते. आता मध्येच ती झोन आउट होते आणि ती पण काही स्वतःचे थॉट्स मांडत नाही, पण आत्ता ती खेळताना दिसते आपल्याला. त्याच्यामुळे टॉप 5 म्हणाल तर हे लोक आहेत. आणि ह्यांच्यासोबत कोण असेल तर आर्या आणि पॅडी दादा, ह्या दोघांपैकी. आर्या कधीतरी भिडायला येणार. खरं तर त्या ग्रुपमध्ये समोर जाऊन भिडून बोलण्याची ताकद जी आहे ती आर्यामध्ये, पण त्या ग्रुपला यूज करता नाही आली. कारण त्यांनी डे 1 पासून जसं आर्याशी फ्रेंडशिप केली तसं तिला ती किती वेडी आहे असं दाखवलेलं आहे. पण तिला गेम कळालेला आहे आणि ह्यांनी तिच्या जाऊन भिडून भांडून करून जे एक पर्सनॅलिटी असते तिचा त्या लोकांनी खरं तर फायदा घेतला पाहिजे. ते त्यांना जमत नाही आहे. आणि वर्षाताईचा गेम मला खरं तर अजूनपर्यंत दिसलेला नाही आहे, पण त्या खूप स्मार्टली आन्सर देतात आणि जिथे बोलायचं तिथेच बोलतात. आणि एवढ्या सिनियर ॲक्टर असूनसुद्धा त्यांच्याबद्दल जर चुकीचं कोण काय बोलत असेल तर ते जास्त रिॲक्ट करत नाही त्या गोष्टींना, कारण त्यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी तेवढ्या गोष्टी त्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गेम पण त्यांच्या ह्याने चांगला चाललेला आहे. तर सर्वात वर्स्ट कोण असेल तर जान्हवी किल्लेकर, त्याच्यानंतर वैभव चव्हाण, घनश्याम दादा. हा माणूस बिग बॉसमध्ये काय करतोय खरंच दिसत नाही आहे. तो फक्त त्या टीममध्ये असिस्टंटचं जे सगळं फेमस झालं होतं लास्ट याच्यामध्ये की तो असिस्टंट म्हणून फक्त काम करतो तिकडे तो. आणि त्याच्याशी कोण बोलायला गेलं तर एकदम पॉलिटिशियन लँग्वेजमध्ये तो जातो त्यांच्याशी भांडण घालायला. तर सगळीकडे ते चालत नाही ना, तो कुठेतरी चांगलं वागून पण हे करणार. आणि तो फक्त मला असं वाटतं चुगल्या करताना वगैरे दिसतो आपल्याला. इरिना घरात काय तेच मला समजलेलं नाही आहे. आणि माझं डे 1 पासून माझ्या रिव्ह्यूजमध्ये बघितलं असेल तुम्ही तर तेच माझे ओपिनियन असतील की इरिना घरात काय. ती जसं रितेश भाऊ बोलला की ती फक्त मराठी शिकायला आलेली आहे का बिग बॉसमध्ये आणि त्यांचा काहीतरी लववाला चालू आहे, ते कधी सक्सेसफुल होणारच नाही आहे. कारण वैभव थोडा आपला सनकी माणूस वाटतो मला. त्याला काय करायचं, त्याला कोणत्या टीमसोबत राहायचं, त्याला कोणाबद्दल बोलायचं आहे आणि आपण कसं खेळायचं ते त्याला गेमच समजलेलं नाही आहे. त्याच्याकडे बॉडी वगैरे आहे पावडरिंगची, पण त्याला तो वापरता येत नाही आहे व्यवस्थित ठिकाणी. त्याच्यापैकी थोडंफार डोकं म्हणाल तर अरबाजला आहे त्या बाबतीत. त्याच्यामुळे अरबाज त्यांच्या ग्रुपमध्ये थोडा मला
वागण्यानुसार आणि थोडं गेम वाईज वगैरे सगळं अरबाज लाखपटीने बरं वाटतो. आणि सर्वात वर्स्ट आहेत तर ही 3 नावं. आणि निकी तंबोळी पण खेळते, नाही खेळत असं नाही, कारण ती घरात नसली असती तर तो तडका नसला असता, कारण डे 1 पासून तिने घर ते असं तापवून ठेवलेलं आहे. पण तिने थोडंसं ती इमोशनल आहे. तुम्ही तिचं हिंदी सीझन ॲक्च्युली बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल की थोडीशी तिची इमोशनल साईड आहे, पण तिला ती पुढे राहून असं दाखवायची नसते की मी इमोशनल पण आहे, मी असं पण खेळू शकते. ती गोष्ट तिला दाखवायची नसते. त्याच्यामुळे ती बऱ्याचदा स्वतःला मी कशी कळ काढणार, मी कसं भांडण वाढवणार, ह्या गोष्टींकडे त्याचा जास्त फोकस असतो. तर हा होता पूर्ण आत्तापर्यंतच्या गेमचा रिव्ह्यू. आणि खरंच इच्छा होत नव्हती माझी, कारण इतकं गेम विचित्र चाललेलं आहे. आणि अशा विचित्र गेमला सरळ करण्यासाठी, थोडा एंटरटेनचा तडका आणण्यासाठी मला पर्सनली वाटतं वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंतला आणावं. अख्खं घर नाचवेल ती, सगळ्यांना जागा करेल. जे काही झोपलेले आहेत ना सगळे लोक बी टीमचे, त्यांना ती पहिल्यांदा जागा करेल आणि ए टीमची ती जाऊन पंगे घेईल. त्याच्यामुळे मला कुठेतरी वाटतं की वाईल्ड कार्ड एंट्री जर आणायची असेल तर प्लीज राखी सावंतला घेऊन या, कारण तीच येऊन अख्खा बिग बॉस जागा आणि एकदम भारी ट्विस्ट काहीतरी आणू शकते. तर बघूया, अजून वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नाही आहे, पण बघूया ह्यावेळी कोण असणारे वाईल्ड कार्ड एंट्री. तर जशी काही नावं येत होती, आरजे सुमेध, सौरभ चव्हाण, योगिता चव्हाण जे होते बाहेर गेल्या घराच्या, त्यांचे हजबंड, आणि दुसरं कोणाचं तरी नाव एक होतं, मला आता आठवत नाही आहे, पण हे एवढे नावं होते त्याच्यामध्ये. आणि त्यापैकी मला तरी वाटते की राखी सावंतने यावं घरामध्ये आणि काहीतरी परत एक तिच्या स्टाईलमध्ये जो तडका आहे ना तो तिने आणावा. तर बघूया आपण आजच्या सीझनमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे. आणि परत बघूया कोणी किती काशी घातलेली. ह्यातली लोकं काही सुधारायचं नाव घेणार नाहीच आहेत, पण बघूया की थोडेफार सुधारले तर आपल्याकडे बोलायचे पॉईंट्स असतील. तर हा होता पूर्ण एवढ्या गेमचा रिव्ह्यू. तर आपण असेच व्हिडिओला जर सपोर्ट करत असाल तर मी असेच व्हिडिओ पोस्ट करत राहीन, ऑनेस्ट रिव्ह्यू देत राहीन. अँड तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शॉट नका देऊ.